सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला नाही. तुमचे विचार आणि काम यावरती लक्ष ठेवा. स्वतःला शांत ठेवा आणि तुमच्या रोजच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तुम्ही होऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल. आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. खर्च जपून करा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत थोडे सावध राहा. पैसे वाचवण्यावरती लक्ष द्या. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला मोठं यश मिळेल आणि काही पैसेही मिळतील. नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका, ते तुमच्यासाठी वाईट ठरू शकतं. तुमच्या तोंडावरती ताबा ठेवा आणि शांत राहा. ऑफिसमध्ये इतरांच्या कामात तुम्ही लक्ष घालू नका, त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. संध्याकाळी प्रियजनांसोबत तुम्ही वेळ घालवा आणि स्वतःसाठी काही खर्च करा. लग्नासाठी चांगला प्रस्ताव तुम्हाला येऊ शकतो. नवीन गाडी किंवा घर घेऊ शकता तुम्ही. नशीब तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आज तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत तुम्ही जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला त्यातनं आनंद घेता येईल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही गप्पा मारा आणि तुमच्या स्वप्नांबद्दल बोला. नोकरीमध्ये परिस्थितीवरती नियंत्रण ठेवा. तुम्ही आज सर्व समस्या सहज सोडवू शकता. लोकांबरोबर तुमचे चांगले संबंध ठेवा आणि गरज पडल्यास मदत मागायला घाबरू नका. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस म्हणावा तेवढा चांगला नाही. तुम्हाला कामामध्ये संघर्ष करावा लागू शकतो. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती तुम्ही लक्ष द्या. नोकरीमध्ये आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. आज गुंतवणूक करू नका, कारण ते तुमच्यासाठी चांगलं नाही. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस चांगला नाही. तुमच्या नात्यावर लक्ष द्या आणि एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावना व्यक्त करा आणि आपल्या पार्टनरला समजून घ्या. नातं मजबूत करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला नाही. तुमच्या कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला आज जास्त प्रयत्न करावे लागतील. व्यवसायामध्ये नवीन मार्ग शोधावे लागतील. गुंतवणुकीवरती तुम्ही लक्ष ठेवा. पैशांचं नियोजन करा. आज तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस कठीण आहे. आपल्या पार्टनरशी तुम्ही संवाद साधत राहा. नातं मजबूत करण्यासाठी आपले विचार स्पष्टपणे सांगा. एकमेकांना वेळ द्या आणि भविष्याचं नियोजन करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. जुन्या गुंतवणुकीतनं तुम्हाला फार चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढू शकतात. मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा करार होऊ शकतो.
कोर्टामध्ये काही केस चालू असेल तर तुम्हाला त्यावरती न्याय मिळू शकतो. तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादी भेटवस्तू देऊ शकता, ज्यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. तुमची अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होऊ शकतात. तुमचं मन प्रसन्न राहील, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होईल. तुम्ही एखाद्या कामामध्ये खूप व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यश मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे प्रत्येक काम तुम्ही अगदी यशस्वीपणे पूर्ण कराल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला नाही. कामामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. नोकरीमध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो, परंतु खर्च मात्र जपून करा. नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवा, जेणेकरून कोणालाही वाईट वाटणार नाही. ऑफिसच्या राजकारणापासून तुम्ही दूर राहा, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळेल. करमणुकीवरती तुम्हाला काही पैसे हे खर्च करावे लागतील. लग्नासाठी एखादा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ते तुम्ही घेऊ शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आज धनुराशीच्या लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या करिअरसाठी चांगली संधी देखील तुम्ही मिळवू शकता आणि तुम्हाला त्या संधीचा योग्य वेळी उपयोग करायला हवा. जे विद्यार्थी मेडिकलची तयारी करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नाव देखील कमावू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रातही आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. दिवसभर धावपळ केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा साधारणपणे चांगला राहील. तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्यांना मात्र तोंड द्यावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल थोडं सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवावं लागेल. आज कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला हवा आणि त्यांच्या पाठिंब्याचीही तुम्हाला भविष्यात गरज पडेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या अपूर्ण इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे तुमचं मन हे आनंदाने भरून जाईल. आज तुमचं आरोग्य देखील चांगले राहील आणि तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. आज तुम्हाला काही प्रकल्पांमध्ये व्यस्त राहावं लागू शकतं, परंतु तुम्ही तुमच्या कामामध्ये यश मिळवाल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल आणि तुमची अभ्यासामध्ये देखील प्रगती दिसेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा अशुभ राहणार आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा नोकरीमध्ये काही आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीत सतर्क राहावं लागेल आणि तुमच्या खर्चाचं नियोजन करावं लागेल. आज तुमचे तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत काही मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल.
नोकरी करणाऱ्या लोकांनी आज ऑफिसमध्ये शांतपणे आपलं काम करावं आणि दुसऱ्यांच्या वादामध्ये पडू नये. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.